नमस्कार मंडळी, राम राम. तर माझ्याच हाताने माझ्या डोळ्यामध्ये उडालं होतं भांडे घासायचं लिक्विड, तर त्यामुळे डोळे खूप रेड आले होते आणि एकदम जळजळ होत होते. म्हणूनच मी इकडे हॉस्पिटलला भेट देऊन आली आणि त्यानंतर सुख असो की दुःख असो, बाईला कधीच आरामाचा दिवस आजपर्यंत तर आलेला नाही आहे. आणि आज उपास वगैरे होता, तर आज दिवसभर कामावरून सुट्टी घेतली आणि त्यानंतर डोळ्यात ड्रॉप वगैरे टाकून आराम करून घेतला. आणि त्यानंतर उपास असल्यामुळे इकडे मी मुलांसाठी अक्षय वगैरे करून घेत आहे आणि उपास रावांचा होता. आणि त्यासाठी म्हणून इकडे सकाळी साबुदाणा वगैरे भिजायला टाकला होता. तर साबुदाण्यामध्ये मी आलू, टोमॅटो, मिरची, जिरं वगैरे टाकून बारीक पेस्ट करून घेतला. आणि ते आलू टाकल्यामुळे थोडा चिक्की पण भगरायला खूप छान आली. आणि अक्षे बघू शकता तुम्ही, हे भगराचे अक्षे आहे, खूप छान अक्षे झाले. सोबत आलूची चटणी होती आणि त्यानंतर दही जे होतं ते पण मी फोडणी घातलं होतं. आणि त्यानंतर मुलांना हे अक्षे आणि आलूची चटणी दिली. आणि इकडे माझी बहीण आली म्हणजे प्रगती. त्यानंतर रावानी आणलेले जे 2 जोड होते म्हणजे बांगड्याचे, तर ते मी तिला दाखवले. जे तिला आवडेल ते तिला म्हटलं हे घे, पण हे छान दिसते, पण तिच्या हातामध्ये ते फिट झाल्यामुळे तिने ते निवडले. आणि आपण घरामध्ये एक जरी पदार्थ वेगळा बनवला ना, तर एवढे भांडे तर निघते तर सोडा, पण त्याहीपेक्षा जास्त आपला किचन जो ओटा असतो तो खूप खराब झालेला असतो. आणि तेव्हाच्या तेव्हा रात्री जर आपण हा किचन ओटा जर आपण क्लीन करून ठेवला, तर सकाळी उठल्या उठल्या खूप फ्रेश होते आणि एक असा उत्साह येतं स्वयंपाक करण्यासाठी म्हणून. आणि हा माझा रात्रीचं एक रुटीन बनलेला आहे. तर चला, नेक्स्ट व्हिडिओ नक्की येईल.